जी काही प्रश्नपत्रिकाचा विषय किंवा पेपरसाठीचा विषय लक्षात ठेवायचा. टाईम मॅनेजमेंट हा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं पेपर सोडवत असताना किती वेळ आहे, किती प्रश्न आहेत आणि एका प्रश्नाला किती वेळ द्यायचा, मॅथ्स रिझनिंगसाठी किती वेळ द्यायचा, GK GSसाठी किती वेळ द्यायचा आणि अदर जे घटक आहेत त्यांना किती वेळ द्यायचा, ह्याच्याकडे तुमचं स्वतःचं शेड्यूल पाहिजे लक्षात ठेवायचं. ओके. आता विषय खूप महत्त्वाचा आहे की पहिला कुठले प्रश्न सोडवायचे किंवा काय करायचं हे लक्षात ठेवायचं. तुमचे जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत, तुमचे जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत ज्याला तुम्ही 25 पैकी 22 मार्क, 23 मार्क, 24 मार्क घेऊ शकताय, तो पहिला सोडवायचा प्रश्नपत्रिकेमधला पहिला घटक लक्षात ठेवायचा. काही मुलांचं मराठी ग्रामर चांगलं असते आणि ते घुसते डायरेक्टली GK GSला. पॅटर्न हा वेगळ्या पद्धतीने असतोय. काही प्रश्न मिक्सिंग असतात लक्षात ठेवायचं, तुमचं मन विचलित करण्यासाठी लक्षात ठेवायचं. त्यामुळं पहिला काय घ्यायचं तुम्हाला, समजा आता ग्रामर मराठी ग्रामर चांगला आहे किंवा तुमचं मॅथ्स रिझनिंग चांगलं असेल तर तुम्ही पहिला त्याच्यावरती फोकस